नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे की आपण प्लॉटची साईज कशी मोजायची. बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नसतं, आपण प्लॉट घेतलेला असतो पण त्याची साईज नेमकी कशी मोजायची हे आपल्याला माहीत नसतं. तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. एक प्लॉट घेतलेला आहे असं गृहीत धरा, त्याची साईज मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे चौरसमध्ये नाही, अशी साईज आहे प्लॉटची. म्हणजे एक बाजू 41.5, त्याच्या समोरासमोरची बाजू आहे 38.5. पुन्हा तिसरी बाजू जी आहे ही आहे 30.5 आणि त्याच्या समोरासमोरची आहे 29.5. तर ह्या चारही ज्या बाजू आहेत ह्या प्रत्येक काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. मग ह्या प्लॉटचा आपल्याला स्क्वेअर फूट काढायचा आहे. तर काय करायचं, सर्वप्रथम कोणत्याही दोन समोरासमोरच्या बाजू घ्यायच्या, त्यांची बेरीज करायची. आपण गृहीत धरा आहे की 30.5 याच्या समोरची 29.5 आहे, यांची बेरीज करायची आपल्याला. 30.5 अधिक 29.5, तर हे किती येईल, 5 5 शून्य, हाचा येईल 1, पुन्हा इथं शून्य येईल, पुन्हा हाचा 1 येईल आणि हा 60 येईल. हा जो 60 आहे हे दोन्ही बाजूला बेरीज करून हा 60 आलेला आहे. याची सरासरी काढायची. मग 60 भागिले 2 जर केलं 30 येईल. ओके. तसंच आता दुसरी बाजू धरायची, 41.5 आणि त्याच्या समोरची बाजू. 41.5 आणि समोरची बाजू आहे 38.5. यांची पुन्हा काय करायची, बेरीज. 5 5 5 5 10 शून्य, हात चाला 1, 8 9 1 10 शिरा शून्य, पुन्हा हाचा 1 येईल, हे 4 आणि 4 8 झाले. हे झाले 80. आता याची सरासरी काढायची आपल्याला. दोन बाजूत म्हणून 2 न भागणार आपण 80ला. किती आहे रे, 40 आहे. इकडं आलं 30 आणि इकडं आलं हे 40. तर हे 30/40, 30 गुणिले 40 बरोबर आहे 1200. म्हणजे प्लॉटची साईज किती आली, 1200 स्क्वेअर फूट म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. तर याप्रमाणे प्लॉटची साईज मोजायची तुम्हाला. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.